वळूयात पुढच्या बातमीकडे। मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेकडे शिंदे गटाने बीकेसी मैदान, आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी अर्ज केलेत। मात्र मागील वर्षी उशीर अर्ज केल्याने शिवाजी पार्क मैदानाची परवानगी शिंदेंच्या शिवसेनेला नाकारली गेली होती। यावर्षी देखील शिवाजी पार्क ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे। शिंदे गट आझाद मैदानावरती दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। आणि या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। जुई, यावर्षी काय वाटतंय, कुठे होणार आहे शिंदेंचा दसरा मेळावा? कारण अनेक घडामोडी घडतात आणि अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अगोदरच अर्ज केला आहे शिवाजी पार्कसाठी, मात्र शिंदे गटाकडून मात्र अजून कोणताही अर्ज करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे कोणतं मैदान मिळू शकतं शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी? अगदीच आपण पाहतोय वर्षा की दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। दरवर्षी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांना संपूर्ण महाराष्ट्राला हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संबोधित करत असतात। यंदाचा दसरा मेळावा जर आपण पाहिला तर मग विशेष आहे, त्याला महत्त्व आहे, कारण का विधानसभा निवडणुकीच्या आधीचा हा दसरा मेळावा आहे, त्यामुळे खूप महत्त्व आहे या दसरा मेळाव्याला। मात्र कोणाचा दसरा मेळावा कुठे होणार हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिकेकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी 2 ते 3 महिन्यांआधीपासूनच अर्ज दाखल केला आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क, आझाद मैदान आणि बीकेसी मैदान अशा 3 ठिकाणांसाठी परवानगीचे अर्ज दाखल केले आहेत। गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर झाला होता। मुंबई महानगरपालिकेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवाजी पार्क मैदान देऊ केलं होतं। तशीच काहीशी परिस्थिती यावर्षी देखील उद्भवू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानावरतीच होऊ शकतो अशी शक्यता आता नाकारता येत नाहीये, कारण का मुंबई महानगरपालिकेकडे सर्वात आधी अर्ज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आलेला आहे, कारण का त्यांनी जवळपास 3 महिन्यांआधीपासूनच अर्ज केला आहे परवानगीसाठी। जरी त्यांना परवानगी दिली अद्याप गेली नसली तरी देखील शक्यता वर्तवली जाते की त्यांना शिवाजी पार्कचं मैदान मिळेल। आणि जसं मागे गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर झाला होता, तसाच यंदाही तो आझाद मैदानावरती होईल। विशेष महत्त्वाचा उल्लेख केला या दसरा मेळाव्याला आहे, कारण का नेमकं विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसैनिकांना, महाराष्ट्रकरांना दोघं काय संबोधित करतायत, काय ताशेरे ओढतायत एकमेकांवर, किंवा जो नरेटिव्ह सेट केला गेला होता लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, तसाच नरेटिव्ह दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दोघंही विधानसभा निवडणुकीच्या आधी सेट करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। वर्षा, निश्चितच जुई, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।